मियाचे पप्पा ना बरे आहेत ना? आवडली संकेत? जर स्वर्ग तुम्हाला बघायचा असेल पृथ्वीवर तर तो आहे मम्मी बघतीये. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी माझ्या फॅमिली सोबत चाललेली आहे दादरला चैत्यभूमीवर. तर आज तारीख आहे 6 डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन आहे आज. सो आम्ही फॅमिली सोबत अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर चाललेलो आहोत. त्यानंतर आम्ही आणखी कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. लास्ट व्हिडिओही आमचा छान झालेला 6 डिसेंबरचा. आम्ही खूप गर्दी होती पण सगळं काही व्यवस्थित झालेलं. तर ह्या वर्षी सुद्धा असंच सगळं व्यवस्थित होऊ दे. सो कंटिन्यू करा. मुंबईमध्ये गाडी पार्किंगचे किती वांदे असतात हे तुम्हाला माहीतच आहे. पण आम्हाला पार्किंगसाठी छान जागा मिळालेली आहे. मग आता आम्ही बिंदास भरपूर चालत राहणार आहोत. म्हणजे आता किती पण चालायला लागलं तरी आता आम्हाला काही टेन्शन नाही आहे, कारण गाडी सेफ आहे ना. हा, ते पुढे घ्यायचं. तर चला आता कंटिन्यू करा. हा, आता तुम्ही इथे पाहू शकता भारतभरातून अफाट पब्लिक आता इथे येणारे लाखोच्या संख्येने पब्लिक येणार आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. जिथे आपल्या लोकांना राहण्याची खाण्याची सोय केलेली होती त्या ग्राउंडमधनं मी रस्ता काढत मेन दर्शन लाईनच्या इथे आलेली आहे. मेन मुख्यद्वारातून दर्शन घेणं पॉसिबल नाही आहे, कारण ही पब्लिक 2 ते 3 दिवस आधी येऊन स्टेला राहून दर्शन घेत असते. खूप गर्दी असते, त्यामुळे आतमध्ये जाणं काय आपल्याला पॉसिबल नाही आहे. सो आपण बाहेरनंच दर्शन घेणार आहोत. आता इथे फिरत असताना आपले भरपूर नातेवाईक आपल्याला भेटणार आहेत, कारण सगळेच जिकडनं तिकडनं माझे नातेवाईक इथे येत असतात, मित्रमैत्रिणी येत असतात. सो त्यांची भेट होणार आहे. बघूया आज आपल्याला कोण कोण भेटते. मामाची कोण कोण आलंय आपल्याकडे? मियाचे पप्पा ना बरे आहेत ना? येणार उद्याच येणार होती आपल्याकडचं. कशी आहे निया? अण्णा तिकडे बघ. हा दिलीप अण्णा आहे आणि हा प्रकाश अण्णा आणि हा दिलीप भाऊ. ही माझी मुलगी, ही माझ्या आत्याकडची फॅमिली मला भेटलेली आहे इथे बारवई, पनवेल बारवईकडची बापरे फॅमिली. हा, मग बाकी सगळे व्यवस्थित. तुम्ही तिघेच आहात? जस्ट आलोय, पण मला बीचवर जायचंय. कसं बीचवर सोडत नाही ना? तुम्ही पण पहिले जाते का नाही? संसार. जवळजवळ 14 ते 15 वर्षाआधी मी ह्या माझ्या नातेवाईकांना भेटलेली होती. त्यानंतर थेट आत्ता ही दादरमध्ये भेट झालेली आहे. सो खूप आनंद वाटले, भेटून बरं वाटले. हा, घेऊ ना. घेऊन काय करशील? मग तिथे लावायची ना. खूप चाललोय. जवळचे जे बीच आहेत ते बंद आहेत. सो आता जवळ आलोय जरा आम्ही. आता इथे लेकीला ताण लागली. तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत इथे दादरला. खूप गर्दी आहे, खूप फिरलो. मम्मी बघा,
पाण्याची बॉटल घेत आहे पप्पा आणि भार्गवी. फायनली आम्हाला बीचचा रस्ता सापडलेला आहे. म्हणजे तिथे आम्हाला आता कॅन्डल लावता येईल. दर्शन कॅन्डल घ्यायला लागतील. एंड टाइमावर तुझे पप्पा गायब. फोन आला मला, हरवले वाटतं. सरळ पुढे या. जिथे पाणी घेतलं तिथनं सरळ पुढे या. पप्पा नाही थांब. आता इथे फुले विकायला बसलेल्या मावशींकडनं आपण फुले, मेणबत्ती, अगरबत्ती घेतलेली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण आता ह्यांचा वापर करणार आहोत. बिचाऱ्या दोघी शेजारी शेजारी बसल्या होत्या, सो एकीला वाईट वाटायला नको म्हणून दुसऱ्या मावशीकडनं सुद्धा आपण घेतलेला आहे. कधी गर्दी असते? सकाळी की संध्याकाळी गर्दी गावचे लोक आहेत, लांबून आलेले लोक. आपले मुंबईची पब्लिक आली ना. हे लोक बघा गाईस कसे आलेत. पप्पा बघा आणि भार्गवी काहीतरी सगळ्यात आले. कधी कधी रविवार येत असते. हे बघा हे बघा, त्यांना आम्ही पूर्ण दादर शोधत होतो. नाही आणि मग काय मुंबईचे सगळे लोक आहेत ना. दोघी मावशींसोबत थोड्या गप्पा मारल्या, थोडी माहिती गोळा केली. म्हणजेच त्या मावशी मुंबईमधल्याच होत्या, इथे नेहमी दरवर्षी असतात. सो त्यांना पब्लिक कधी जास्त असते कधी कमी असते ही आयडिया असते. सो त्यांच्याकडनं थोडी माहिती मिळवून आम्ही पुढे गेलोत. आणि बीचवरती तुम्ही पाहू शकता आपण कॅन्डल लावलेली आहे, अगरबत्ती, फुले वाहिलेली आहेत. आणि आपण आता आदरांजली बाबासाहेबांसाठी वाहणार आहोत. ह्या जागेचं पावित्र्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही फॅमिलीसोबत दरवर्षी न चुकता इथे येत असतो. हिला खोकला आहे नाही, इथे आंब्या खायला घसरली. काय बोललीस तू? दिवस मम्मी आजचा दिवस बघ मम्मीला चालते पण लगेच पॉलिसी बघा बघा कशी शेंगा खाते. आंबे खाल्ले आता शेंगा. आंबा एकच काय आमचे मामा त्याच्या समोर काय दिसतं तुला? डॉमिनोज. मम्मी तू बघ. मला नाही दिसत. दिसतंय आता बीचवरून आली ना, बीचवरून आली ना, ते उन्हाची झापड आहेत म्हणून मला इथे काय दिसत नाही आता. डॉमिनोज. वडापाव आहे ना. तुम्हाला दिसतो की नाही? दोघांशी चाप करत नाही. तुला आता बरंच मुंबईमध्ये आलं, हिला आता बरंच काय काय दिसणार आहे. मला वाटतं डॉमिनोज दिसलाय. चल, आम्हाला काय नाही दिसत. जायला पाहिजे आपण. तर खूप परिश्रमानंतर आम्हाला आमची गाडी मिळालेली आहे. खूप अतिशय दोन चाकी पायांवर आम्ही एवढे चालत आलो. आता गाडी मिळालेली आहे. आता आम्ही निश्चिंत निवांत आमच्या पुढील वाटचाली मार्गावर जाऊ. ओके. हो मॅडम, खेळणी दिसलेली आहे. या. बड्डे आलाय तर ती select कर. अरे तुम्ही कधी आले? अरे हाय, आम्ही पण आलोय दर्शनाला. मी इथे लास्ट टाइम नाश्ता केला होता ना, तो टेस्टी होता. म्हणून आता ह्यावेळेस हा स्पॉट मला दिसला आहे ना, तर माझ्या लक्षात आलं आणि मी यांना घेऊन आले. हमको तो बस खाने से मतलब. संतोष मामा यांचं आगमन झालेलं आहे. जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा. हमको चाय पीनी है चाय. भारी आहे ना? ही वाली यम्मी आहे ना? बाबू तू खा. बसून खाईन. आवडली संकेत? खाली बसून. बघू चहा.
बोल. आवडते तशी स्ट्रॉंग. चल ये इकडे ये. अचानक भेट झाली. भावजीचं लक्ष आहे का बघ तुझ्या गेले सरळ गेले कशी भेट झाली बघितली अचानक. अचानक. हे भावजीचं लक्ष. चाललात दोघांसाठी मोठी गाडी का आणू? इथं गाडी पार्किंगला जागा भेटली आमचं काम झालं. ठीक आहे चल, जाऊन आलो आतमध्ये इथं भेट ना चाऊ आहे. आतमध्ये जाऊन आलो मग चल आम्ही जाऊन चल तिथं थांब ना गाडी आपली. जाऊ नको. तर आता आम्ही चैत्यभूमीवरून निघालेलो आहोत आणि आम्ही ना. आणि असं जवळून जाताना प्लेन पोरींनी बघितलाय. सो पोरींना खूप मज्जा आलेली आहे. तुला शूट करायला घ्यायला मला मजा आली असती तुला. शूट नको. तर आता हे बघा मला लेट किती होतं माझी फ्लाईट मिस होईल. चला जरा. किती नवजल्यात बघा आमचे हे मम्मी घेऊन. जय भीम. जय भीम. जय भीम. येस मेट्रो. चल पुढे अजून त्याला 10 वर्ष लागतील. हे सांगितलं का भांडा मोडला. तर मेट्रो बाजूला तुझ्या स्टेशन. बाबू मेट्रो बघ तिथे भार्गवी चावणी. तर असं आता आमचं इकडचं मस्त बीचवरच आम्ही हे झालेलं आहे. खूप गर्दी असते तुम्हाला माहिती नाही. या मुली जोडीला असला ना त्या गर्दीत पॉसिबल नाही होत दर्शन घेणं. सो आम्ही बीचवरती असं कॅन्डल. अशी बोलते जसं आम्ही हिला लटकू बघितलं? मग भार्गवी लगेच ताण लागली मम्मी पाय दुखायला लागले. मला पण हा म्हणजे तेच. हा म्हणजे असं. आणि तू पण जरा थकतेच ग लगेच. सत्य मला संकेत मामा होता माझा नाही का हा. संकेत? गार्डन मध्ये नाही नेला तर लगेच थकीन. हिला बॅगेत गाडी घालून ठेव. तर अशा प्रकारे आता जाऊ दे. पण नेक्स्ट टाइम मीच येणार आहे आणि एकटी दर्शन घेणार आहे. तर नाही म्हणजे मी रात्री येणार. आदल्या दिवशी येणार बाबा. कारण पोरी नाही तर मज्जा नाही ना असं. आणि पोरी नाही तर मज्जा नाही ना असं. अशी पण बोलते ना एकटीला पण यायचं हिला बघितलं काही. तर ऐका ना आता आम्ही चाललेलो आहोत अशा ठिकाणी का जिथे गेलात ना की असं मन असं प्रसन्न 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 होतं असं. मेडिटेशन असं होतं पीस. तर संकेतने पण पाहिलेलं नाही असं तो ठिकाण आहे. जर स्वर्ग तुम्हाला बघायचा असेल पृथ्वीवर तर तो आहे गाडी गेली मोठी बस होती काय माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण बोललो. आम्ही पास झालो बाजूने आणि आम्ही इकडनं रिटर्न घोषणा दिलेली आहे. मम्मी घोषणा देण्यात खूप एक्सपर्ट आहे गाई. हा कुठे असेल कार्यक्रम. मम्मीने पोलीस स्टेशनला पण जाऊन घोषणा दिलेली आहे. जाऊ द्या ती घोषणा मी आता ते सांगायला तुम्हाला कधी तरी सांगेन. झालं हा. तर जाऊ दे. पण आता बघा आता अशा ठिकाणी चाललेलो आहे ना खरंच असं वाटत नाही की आपल्या मुंबईमध्ये आपल्या भारतामध्ये असा स्वर्ग आहे. असं स्वर्ग आहे. सो कंटिन्यू करा तुम्हाला बघायचं आहे ते. 3:30 झाल्यात आणि आता आम्ही गाडी इथे अशी साईडला लावलेली आहे आणि सगळे जेवण करत आहोत. गाडी असल्याचा हा फायदा होतो ना संख्या. कुठे पण लावून असं. मी पण जेवणार आहे तर तुम्ही पण या जेवायला. आईने मस्त 10 भाकरी दिल्यात मला सकाळी सोबत. चटणी नाही मस्त नारळाची चटणी वाटाण्याची भाजी आणि भाकरी आहे. आंबा पण घेतलाय. कुठे आलो डोसा खाल्लेला मेदूवडा खाल्लेला म्हणून भूक नव्हती. देते इडली पण. चटणी. चटणी सगळ्यांना सगळं देते. थांबा. तो चटणी. पाणी चटणी. पाणी पाण्याची बॉटल पाणी पास कर. संकेत भाकर घे.
अशा प्रकारे आमच्या पोटाने जेवणाची छान व्यवस्था केली. आमचं पोट एकदम खुश झालं. आमच्या कोणी पोटा नाही. पाणी मम्मी पाणी 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 देते. हा रस्ता लागला ना आपण जिथे चाललोय तिथे की सुरुवातीलाच ना ते असं पॅगोडाचं ना असं आता नाही राहत सांगते. संख्या दिसला का तुला पॅगोडा? आता बघाल ना तुला बघ. हे बघा हे बघा हे बघ. येस 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 येस. किती मस्त आणि स्वर्ग दिसतोय. खरंच मस्त वाटतं बाहेर. सुवास अशी चान्स मारायला पाहिजे. चालायचा त्रास कमी, लटकून जायचा आणि गाडीचा स्पीड वाढला मग सगळे व्हाईट अँड व्हाईट बघ ना. गाडी पार्किंगला इथे जागा नाहीये. सो 1 किलोमीटर अंतर पुढे जाऊन यांना आता गाडी पार्क करावी लागणार आहे. मग ते गाडी पार्क करायला गेल्या आणि मग आता आम्ही असे चालत चाललेलो आहोत. आणि आता आम्ही असे आम्ही जवळ आहोत पण आता ह्यांना खूप चालावं लागणार आहे कारण पार्किंगला जागा नाहीये. पब्लिक बघा पब्लिक. झालं आपलं काम. हा वैताग आहे पण काय करणार. कुठे एवढ्यांच्या गाड्या कशा पार्क करतील. ग्राउंड छोटा आहे आणि पब्लिक खूप जास्त आहे, गाड्या खूप जास्त आहेत. सो त्यांनी इथे पार्किंगची सुविधा केलेली नाहीये. 1 किलोमीटर अंतरावर केलेली आहे. फायनली आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता खूप जास्त पब्लिक आहे कारण 6 डिसेंबरला जी पण मुंबईमध्ये पब्लिक आलेली असते भारतभरातून ती इथे दर्शनासाठी येतच असते. खूप टाईट सिक्युरिटी इथे असते. तुम्ही पाहू शकता पब्लिक खूप संख्येने आलेली आहे. इथली कारागिरी पाहून तर तुमच्या लक्षात येईलच हे काम आपल्या इथलं नाहीच आहे कारण की बाहेरून कारागीर इथे मागवलेले आहेत आणि जसं काय आपण जपान चायनीज इथे आलेलो आहोत असं फील इथे आल्यावर होत आहे. किती सुंदर बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता. रोटेट होत आहे ते असं सर्कलमध्ये फिरत आहे. मगासपासून आमचं चाललं होतं ना पॅगोडा. तर हे आहे पॅगोडा. भारतातील विश्वगुरू विपश्यना केंद्र आहे. खूप मोठं विपश्यना केंद्र आहे. मेडिटेशनसाठी इथे येतात. हॅलो, पूर्णाची मंडळी भेटलेली आहे आम्हाला. काव्या तुम्ही तिघच, बाकीचे कुठे आहेत? आता कर. आणखी एक भाऊ भेटलेला आहे. मग असे रुपया भेटलेला तिकडं चैत्यभूमीवर जाताना. रुपया जितू सतीश मामा यांचं आगमन झालेलं आहे. रोहिणी काव्या कविताला भेटून खूप आनंद झालेला आहे. हा यावेळेस आम्ही सोबत नाहीत ना, बसमध्ये नाहीत, पुढे मागे आहेत. पण आमची भेट झालेली. तुम्ही पाहिलत ना, तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये सांगा. सगळीकडे जिकडे पाहणार तिकडे इतकं सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे की बघताच क्षणी डोळे असे तृप्त होतात. हे ज्यांनी बनवलंय त्याचे मालक, ह्या जागेचे मालक, ह्या पागोड्याचे मालक गोयंका गुरुजी, त्यांचा हा स्टॅच्यू इथे बनवलेला आहे आणि सोबतच त्यांच्या पत्नीचा. सगळंच खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. इथनं थोडे पुढे गेल्यानंतर इथे माझ्या मावशीचा मुलगा मला दिसलेला आहे, जो की फोटोशूट करत आहे त्याच्या मित्राकडून. सगळेच नातेवाईक आता आपल्याला इथे भेटणार आहेत.
हे जे समोर दिसतं हे विपश्यना केंद्र आहे. इथे सुद्धा आम्ही जाऊन आलोय, पण इथे मोबाईल अलाउड नव्हतं, सो मला तिथलं शूट करता आलं नाही, तुम्हाला दाखवता आलं नाही. विपश्यना केंद्र तर आहेच, पण बुद्धांची अस्थी तिथे ठेवलेली आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल 6 डिसेंबरचा तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी थोडंसं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. मामी पण भेटली मग मस्त. यावर्षी आपण लांब तुम्ही आले ना यावर्षी आपण लांब जाऊन दे असं. आमची मामी पण भेटली. आम्ही सोबत नाही आलो पण आमची भेट झाली. निघाली ना तुम्ही? आई तर मला काय भेटलीच नाही. पुढे गेले खाली. ह्यावेळेस आम्ही लवकर आलो असल्याने आमचं छान असं इथलं मस्त असं पाहून झालेलं आहे. खूप छान आहे सगळं इथे, पण आज तशी शांतता नाही आहे, कारण की आज इथे खूप जास्त संख्येने पब्लिक आलेली आहे, म्हणून हवं तसं शूट करता नाही येत. पण खूप छान आहे, प्रसन्न वाटतंय. इव्हिनिंगला म्हणजे ह्या टाईमला 5 वाजता असं सनलाईट जेव्हा इथे पडते ना, असं हे याराच्या कळसवर जेव्हा अशी सनलाईट पडते तेव्हा तो इतका छान वाटतो ना. असं म्हणजे आपल्याला काही खायला नसलं तरी चालेल, पण असं बघून असं मन असं भरून जातं, मन पोट असं भरून जातं. असं अशी ही जागा आहे. तुम्हाला कधी जमलं तर इथे नक्की या. खरंच कधी न पाहिलेलं, कधी तुम्ही पाहिलं नसेल अशी जागा आहे. सो इथे येऊन नक्कीच जा. हे माझं पाखरू आलं. किती खेळली जाम गार्डन मध्ये सर कोंडी खास पण ती काय चढत होती ना, त्याला जाम डेंजर लागलं. हां, म्हणजे छोटंसं गार्डन आहे, छोटंसं नाही मोठं गार्डन आहे. तिथे ही हिच्या पप्पांसोबत खेळून आली, एन्जॉय करून आली. तर आता आम्ही निघतोय. गार्डन मध्ये खूप खेळून झालंय भार्गवी सोबत. असं जाम भारी वाटतं. शांत झालं जरा. पीस व्हॉट इज विपश्यना आहे बघ. भार्गवी हे असे शूज आता आम्ही अशा याच्या पिशवीमध्ये आम्ही आतमध्ये जाणार, तिथे स्टोरी आहे. सो पण तिथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहेत. आमच्या चपला अशा आम्ही घेऊन आतमध्ये जाणार आणि मग पुन्हा आल्यानंतर ह्यांना अशी पिशवी रिटर्न देणार आणि आमचे शूज सँडल्स आम्ही रिटर्न घेणार. छान झालं ना. आता आम्ही जिथे होतो ना तिथे मस्त मेडिटेशनचं दाखवलं, स्टोरी होती आणि आणखी काय दाखवलं. इतकं छान आहे ना. करोडो अब्ज रुपयाचं खर्चीकरण करून आतमध्ये काम केलेलं आहे, पण शूट अलाउड नव्हतं, कॅमेरा तिथे अलाउड नव्हतं. म्हणून तुम्ही सगळं मिस केलं. तुम्ही या आणि बघा. पण ते म्हणाले की युट्यूबला ऑलरेडी आहे व्हिडिओ, तुम्ही ती बघा. छान, खूप छान. त्यांची व्हिडिओग्राफी एवढी छान होती ना आतमध्ये. आणि गोष्ट अशी की आपण कोणाला फोटो शेअर करण्यापेक्षा तुम्ही या, म्हणतात ना त्यांचा तो POV त्या ब्युटी ऑफ बुद्धिझम तुम्ही स्वतः बघायला या. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं तुम्ही त्या आल्याशिवाय तुम्हाला इथला राज कळणार नाही की का इथे यायचंय. तर खरंच खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. तुम्ही खरंच इथे या. असं वाटतंय का हा स्वर्गचा असा रस्ता आहे. हां, असं वाटलं. माझ्या लेकीला पण आवडलं. तर खूप छान झालं. ह्याचसाठी माझी धावपळ होती की इथे येऊन हे म्हणजे हे व्यवस्थित बघायला मिळू दे. कारण खूप इच्छा आहे गाईज माझी सुद्धा इथे विपश्यना यायची, मम्मीची सुद्धा. येऊ आम्ही मे बी 2026. होप सो. पब्लिक बघा अजून आहे. जी पब्लिक तुम्ही पाहताय ना, ही सगळी लांबून आलेली लोक आहेत. ही सगळी लांबची पब्लिक आहे. आपण तरी भिवंडीमध्ये जाणार आहोत, पण ही सगळी बाहेर
लांबून लांबून लोक आलेले आहेत. आता 7 वाजत आहेत आणि अजून पब्लिक इथे होती. आता हे बंद झालं तर आता आम्ही घरी जातोय. आता कुठे जायचं नाही, आता फक्त घरी जायचं आहे कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. मुलीसोबत आहे तर आमचा प्रवास आहे. तर आता तुम्ही बघताय आम्ही निघालोय घरी जायला ना भार्गवी. सगळं काही व्यवस्थित झालंय. आता आम्ही उशीर झालाय खूप, घरी जातोय. पण आमचा हा व्हिडिओ कसा झालाय तो तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल जर वाजवली नसेल तर वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी, कारण आता सगळे व्हिडिओ छान छान येणार आहेत. बऱ्याच दिवस खूप गडबड होती, सो आपल्याला व्हिडिओ पोस्ट करायला जमत नव्हतं, व्हिडिओ शूट करायला जमत नव्हतं. पण आता नाही आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ छान आहे, त्याची नोटिफिकेशन यायला हवी ना. सो जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा आणि हा व्हिडिओ कसा झाला ते नक्की सांगा. आणि तुम्ही भार्गवीचा आणि माझा फोटो पाठवा. पाठवते. तर हा व्हिडिओ तुम्ही आमचा पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.